नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 91 ते 95. प्रथम 91वा अभंग आपण ऐकूया. तू भावाचा लंपट सोडून आला हो वैकुंठ. तू भावाचा लंपट सोडून आला हो वैकुंठ. पुंडलिका पुढे उभा समचरणावरी शोभा. हाती चक्र पायी वाकी मुख भक्ताचे अवलोकी. उभा बैसेन सर्वथा पाहे कोठे भक्त कथा. सर्व सुखाचा सागर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचा सागर जनी म्हणे शारंगधर. अर्थ. देव भावाचा भुकेला आहे. भक्ताचा भाव पाहून तो भक्तांसाठी लंपट होतो, वाटेल ते करण्यास तयार होतो. आणि एवढं सुंदर वैकुंठ सोडून भक्तांसाठी या तो पंढरीत आलेला आहे. पुंडलिकासमोर येऊन उभा राहिला आहे, तर त्याने एक वीट त्याच्या समोर सरकवली आणि पांडुरंग त्या विटेवर आज तागायत उभा आहे. त्याच्या समचरणांची शोभा काय वर्णन करावी. हाती चक्र, पायात वाकी असलेला पांडुरंग भक्तांचं मुख सतत अवलोकितच असतो. भक्तांच्या कथा कुठे आहेत या शोधात नेहमी सतत उभाच आहे. कधीही न बसणारा असा पांडुरंग आहे. सर्व सुखांचा सागरच असलेला असा हा शारंगधर आहे असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात. 92वा. दुःशासन द्रौपदीसी घेऊन आला तो सभेसी. दुर्योधन आज्ञा करी नग्न करावी सुंदरी. आता उपाय कृष्णा काय धावे माझे विठ्ठल माय. निरी ओढिता दुर्जन झाले आणिक निर्माण. ऐसी असंख्य फेडिली देवी तितुकी पुरविली. तया संता राखिले कैसे जनी मनी प्रेमे हासे. जनी मनी प्रेमे हासे. द्यूतात पांडवांनी द्रौपदीला पणाला लावली असताना भर सभेत दुःशासन द्रौपदीला ओढीत घेऊन आलाय. त्यावेळी निर्लज्ज दुर्योधनाने त्याला आज्ञा केली की या सुंदरीचं सर्व वस्त्र फेड. त्यावेळी त्यावर उपाय काय तर कृष्णाचा धावा करणं. द्रौपदीने धावा केला आणि विठ्ठल कृष्ण रूपात धावून आला. साडीची निरी ओढायला सुरुवात करताच नवीन साडी दिसत असे. अशा अनेक साड्या पुरवल्या. दुष्ट दुःशासनाने असंख्य साड्या फेडल्यात, पण श्रीकृष्णाने तितक्या साड्या द्रौपदीला पुरवलेल्या आहेत. संत सज्जनांसाठी ब्रीद राखणाऱ्या श्रीकृष्णाला पाहून जनाबाई मनातल्या मनात प्रेमाने हसत होत्या. पुढचा अभंग ऐकूया. 93वा. ब्राह्मणाचे पोर मागे दूध रडे फार. माता म्हणे बालकासी दूध मागे देवापाशी. क्षीराब्धीची वाटी म्हणे जनी लावी ओठी. क्षीराब्धीची वाटी म्हणे जनी लावी ओठी. उपमन्यू हा एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. तो आईजवळ दुधासाठी हट्ट करायचा, खूप रडायचा. अशा वेळी ती माऊली पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून त्याला ते देत असे. एकदा खरं दूध पिण्यात त्याच्या आलं आणि मग त्याचं दुधासाठी रडं काही थांबेना. म्हणून माऊली रागानेच त्याला म्हणली की तू देवाजवळ दूध माग. आणि देव प्रसन्न झाला आणि त्याने
दुधाचा सागरच त्याला दिला. त्यांनी जणू काही समुद्ररूपी वाटीच ओठी लावली असं जनाबाई म्हणतात. इथे क्षीराब्दी या शब्दाचा अर्थ दुधाचा समुद्र असा आहे. पुढचा अभंग ऐकूया, 94वा. पंढरीच्या राया माझी विनवणी पाया, काय वर्णू हरीच्या गोष्टी, अनंत ब्रह्मांडे याचे पोटी, सेना नवियाचे घरी, अखंड राबे विठ्ठल हरी, रामचिंती ध्यानी मनी, म्हणे नाम याची जनी, रामचिंती ध्यानी मनी, म्हणे नाम याची जनी. हे पंढरीच्या राजा पांडुरंगा, माझी तुझ्या चरणी विनंती आहे. पांडुरंगाच्या गोष्टीचं किती म्हणून वर्णन करावं रे. पांडुरंगाचं वर्णन हे शब्दातीतच आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा हा पांडुरंग पिता आहे. सेना नाभी याच्या घरी विठ्ठल रात्रंदिवस काम करीत असे. अशा या पांडुरंगाचं म्हणजेच रामाचं चिंतन अखंड ध्यानी मनीच करावं असं नामयाची जनी म्हणते. पुढचा अभंग 95वा. बिल्लिणीची फळे कैशी, चाखोनी वाहतसे देवासी, भावे तिची अंगीकारी, सर्वाहुनी कृपा करी, गुजवान रासी पुसावे, राक्षसाते हो जिंकावे, वानर अवघे भूभुक्कार, बोलता ती रामा समोर, आज्ञा करावी आम्हासी, रावण आणि तो तुम्हा पासी, तुझ्या नामाच्या प्रतापे, हनुमंत गेला जी संतापे, सीता शुद्धी करुनी आला, दासी जनीसा आनंद झाला, सीता शुद्धी करुनी आला, दासी जनीसा आनंद झाला. शबरी भिल्लीण रोज जो ऋतू असेल त्याप्रमाणे झाडाची फळं तोडत असे आणि चाखून ते किडकं आहे का, ते आंबट तर नाही ना याची खात्री करून घेऊन मग ती रामासाठी ठेवीत असे. आणि रामराया येतील आणि मी त्यांना चांगली गोड फळं देईन म्हणून ती वाट बघत असे. भावभक्तीने अर्पण केलेली उष्टी बोरं रामाने खाल्ली आहेत. सर्वांच्या पेक्षा तिच्यावर श्रीरामाने कृपा केली आहे. केवळ तिचा भक्तिभाव बघूनच. राक्षसांना कसं जिंकावं याचं गुपित वानरांना चांगलंच माहिती होतं. श्रीरामांसमोर सगळी वानर सेना भुभुक्कार करून श्रीरामांशी नम्रतेने बोलत होती. आम्हाला आज्ञा करा श्रीरामा, तुम्ही आज्ञा केली की आम्ही रावणाला पकडून तुमच्यापाशी आणतो. राम नाम महिमा एवढा मोठा आहे की केवळ त्याचं नाम घेत हनुमंत प्रभू रामचंद्र संतापाने लंकेत गेलाय. लंकेत सीता आहे ती शुद्धच आहे अशी खात्री करून परत रामाकडे आलाय. आणि सीतेची बातमी ऐकून दासी जनाबाईंना आनंद झालेला आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.